आता आपण सगळ्यात आधी इन्क्रीज कसं करायचं हे शिकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की माझं काहीतरी वर्क चालू आहे. फॉर एक्झाम्पल हे तुम्ही वर्क करताय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्रीज करायचं आहे. तर तुम्ही कसं करणार? स्टार्टिंगला आपण 2 चेन बनवून घेणार. आता हे मी स्टार्टपासून सुरू करते, त्याच्यामुळे मी आधी 2 चेन बनवून घेतल्या. आता हे आपण आपला पहिला डबल क्रोशा कन्सिडर करू. आता हा जो डबल क्रोशा आहे, तर म्हणजे आपलं पॅटर्न असं आहे समजा की आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे आणि एक म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला इन्क्रीज करायचं, म्हणजे एक डबल क्रोशा आणि मग इन्क्रीज. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, आता आपण ऑलरेडी आपला हा एक स्टिच झाला, म्हणजे आपला हा पहिला डबल क्रोशा झाला. तर आपण आता इन्क्रीज करणार आहोत. तर ही जी 2 नंबरची चेन आहे ना, त्याच्यामध्ये आपण एक डबल क्रोशा आणि परत ह्या चेनमध्ये आपण 2 नंबरच्या स्टिचमध्ये जो हा डबल क्रोशा केला आहे, तिथेच आपण परत डबल क्रोशा करणार आणि परत नंतर आपण ह्या पूर्ण राऊंडमध्ये सिंगल डबल क्रोशा करून घेणार. म्हणजे आता समजा खाली माझे 8 पॅटर्न होते, तर आता हे वरचे जे डबल क्रोशा आहेत हे पूर्णपणे 9 होतील. तुमच्या लक्षात नसेल आलं तर तुम्ही हा व्हिडिओ परत रिपीट करून बघा. त्याच्यानंतर आता आपण डिक्रीज कसं करायचं हे पाहू. आता समजा की आपल्याला एक सिंगल डबल क्रोशा आहे आणि त्याच्यानंतर डिक्रीज आहे. तर सगळ्यात आधी आपण एक सिंगल डबल क्रोशा इथे बनवून घेऊ. आता आपल्याला करायचं आहे डिक्रीज. ओके, तर डिक्रीज करताना काय करायचं, ही जी 2 नंबरचा डबल क्रोशा आहे आणि हा जो 3 नंबर क्रोशा आहे डबल क्रोशा, हा आपल्याला एकत्रित करायचा आहे. तर तो कसं करणार आपण, जसं आपण डबल क्रोशाची सुरुवात करतो ॲज इट इज तशीच करायची आणि हा जो 2 नंबरचा डबल क्रोशा आहे याच्यातून यान ओव्हर करून काढून घ्यायची. पण हां, इथे आपल्याला हे बंद करायचं नाही, पूर्ण क्लोज नाही करायचं आहे. आणि लगेच आपण ही जी आपली तिसरी स्टिच होती याच्यामधून पण ॲज इट इज डबल क्रोशा जसं करतो तसं यानं आपण ओव्हर करून घेऊ. आणि आता आपल्याकडे हे जे 3 लूप आहेत ह्याच्यामधून आपण एकत्रितपणे हे क्लोज करून घेऊ. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे आपण हा डिक्रीज केला आहे आणि वरती एकच चेन होती आहे. म्हणजे हे झालं डिक्रीज आणि हे झालं इन्क्रीज. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही स्लोमध्ये अजून हा व्हिडिओ परत पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच न्यू अपडेटसाठी. तर तुम्हाला हे समजले का नाही समजले हेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुढील व्हिडिओ आपला लवकरच येईल ट्युटोरियलचा, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.